नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण चौथी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत वर्गीकरण या घटकातील आकृती यांबद्दल अभ्यास केला होता। त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला 4 आकृत्या देतात व त्या 4 आकृत्यांपैकी कोणत्याही 3 आकृत्यांमध्ये कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखेपणा असतो आणि एक आकृती वेगळी पडते आणि तेच आपलं उत्तर असतं। आजच्या तासिकेला आपण वर्गीकरण या घटकातील संख्या हा उपघटक पाहणार आहोत। आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे तर आज शिकूया संख्यांचे वर्गीकरण व प्रश्नांचा त्यावर आधारित प्रश्नांचा सराव। आता जसं आकृत्यांचं वर्गीकरण आहे ना तसंच संख्यांचं आहे। आता संख्यांचे वर्गीकरण म्हणजे काय बघा, संख्यांचे वर्गीकरण म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपल्याला इथं 4 पर्याय देतात, 4ही पर्यायामध्ये एक संख्या असते। आता त्या 4ही पर्यायातील संख्यांचं आपल्याला योग्य निरीक्षण करायचं असतं व त्यातल्या कोणत्याही 3 पर्यायामध्ये सारखेपणा हा कशाच्या ना कशाच्या बाबतीत असतो तोच आपल्याला शोधायचा असतो, जेणेकरून एक संख्या वेगळी पडते, गटात बसत नाही किंवा वेगळी पडते, तेच आपलं उत्तर मिळणार आहे। काय करूया विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण बघूया जेणेकरून संख्यांचे वर्गीकरण म्हणजे काय हे तुम्हाला समजून जाईल। बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही संकल्पना माहित असणार आहे, त्यांच्यासाठी उजळणी होईल व नवीन विद्यार्थ्यांना माहिती होईल। चला तर आपण उदाहरण बघूया। बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर पहिला पर्यायामध्ये 4 हा अंक दिलाय, दुसऱ्या पर्यायामध्ये 16, तिसऱ्यामध्ये 25 आणि चौथ्यामध्ये 57 अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये 3 पर्यायामध्ये सारखेपणा शोधायचा आहे। जर आपण समविषम म्हटलं तर बघा ही आणि ही विषम संख्या आहे, ही आणि ही समसंख्या आहे, याचा अर्थ समविषमचा फॉर्म्युला लागू पडत नाही। मग इथं काय विचार करता येईल आपल्याला, जरा बघा बरं या 4 कडे जर मी बघितलं तर 2 गुणिले 2 मला काय मिळतंय 4, त्यानंतर 4 गुणिले 4 केलं तर मला काय मिळतंय 16, त्यानंतर 5 गुणिले 5 केलं की मला काय मिळतंय 25। म्हणजेच काय, त्याच संख्येनं त्याच संख्याला गुणलं, याचा अर्थ हे उदाहरण कशावर आधारित आहे, वर्ग संख्या। कशावर आधारित आहे, वर्ग संख्या। म्हणजेच काय, पहिला पर्याय वर्ग संख्या आहे, दुसरा पर्याय वर्ग संख्या आहे, तिसरा पर्याय वर्ग संख्या आहे, मात्र चौथा पर्याय हा वर्ग संख्या नाही। बघा 6 6 36 7 7 49 8 8 64 57 कोणीकडेच नाही। म्हणजेच काय, पहिला दुसरा आणि तिसरा यांच्यामध्ये सारखेपणा काय शोधला तर त्या वर्ग संख्या आहेत, मात्र चौथा पर्याय ही वर्ग संख्या नाही। म्हणजे चौथा पर्याय हा गटात बसत नाही, वेगळा आहे, किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 57 असं आपल्याला मिळणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न परीक्षेला येईल का तर तसं नाही, याच्या सारखा प्रश्न येऊ शकतो। मग वर्ग संख्यांवर येईल, घनसंख्यांवर येईल, समसंख्यांवर येईल, विषम संख्यांवर येईल, गुणाकार सारखा, बेरीज सारखी। मग हेच आपल्याला आता बघणार आहोत आपण की वर्गीकरण या घटकांतर्गत संख्यांवर जेव्हा प्रश्न तयार केले जातात ते कसे तयार करू शकतात, मग आपण काय केलं पाहिजे, काय करावे, चला समजून घेऊया। सर्वात आधी समजून घेऊया वर्ग संख्या। आता तुम्हाला वर्ग संख्या माहित झाली असेल की त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणणं, उत्तर जे मिळतं ते काय असते वर्ग संख्या। म्हणजे 4 ही वर्ग संख्या आहे। मग इथं मी कंसात 5 का लिहिले हो, तर लक्षात घ्या कधी कधी आपल्याला असा प्रश्न येतो बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे 5 आहे, 2 मध्ये 10 आहे, 3 मध्ये 15 आहे आणि 4 मध्ये 26 आहे। आता लक्षात घ्या, हा प्रश्न काय मी सांगतोय तर कधी कधी आपल्याला नुसतं वर्ग संख्या येत नाही, तर प्रश्न असा येऊ शकतो वर्ग संख्या अधिक 1, वर्ग संख्या वजा 1। म्हणजे 3 पर्याय असे असतील की वर्ग अधिक 1 चे असतील आणि एक पर्याय नसेल। जरा इकडे बघा बरं, 2 चा वर्ग किती 4, बघा अधिक 1 केले, 3 चा वर्ग किती 9, बघा अधिक 1 केले, पुन्हा 4 चा वर्ग किती हो 16 वजा 1 केले, हा नकोच आपल्याला, आणि 5 चा वर्ग 25 अधिक 1 केले। म्हणजे काय, वर्ग अधिक 1, वर्ग अधिक 1 आणि वर्ग अधिक 1, इथं वर्ग वजा 1 आहे, 4 चौक 16 वजा 1 15 आहे। म्हणजेच काय, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मिळते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वर्ग संख्याच नुसते माहित असून उपयोग नाही, तर आपल्याला वर्ग संख्या अधिक 1 म्हणजे वर्ग संख्येच्या आसपासच्या संख्या सुद्धा आपल्याला लक्षात असल्या पाहिजेत, आपल्याला अशा पाहता आल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या। तसंच वजा 1 च्या बाबतीत इथं अधिक 1 चा गट दिलाय तर वजा 1 चा पण देऊ शकतात। तसंच आता येऊया घनसंख्यांकडे। घनसंख्या म्हणजे आपल्याला माहित असेल की त्याच संख्येनं त्याच संख्याला गुणायचं, पण किती वेळा 3 वेळा। बघा 3 ते 1 9, 9 ते 1 27, जे उत्तर मिळालं ती काय आली घनसंख्या। म्हणजे घनसंख्येवर पण प्रश्न येऊ शकतो,
तीन पर्यायी घनसंख्यांचे असतील, एक नसेल, तेच आपलं उत्तर असणार आहे. किंवा वर्ग संख्यांप्रमाणे घन अधिक एक किंवा घन वजा एक यावर सुद्धा प्रश्न तयार केला जाऊ शकतो. त्यानंतर मूळ संख्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मूळ संख्या माहित असणार आहे, त्यांच्यासाठी उजळणी होईल व नवीन विद्यार्थ्यांना माहिती होईल. मूळ संख्या कोणाला म्हणायचं, तर ज्या संख्येला त्याच संख्येनं किंवा एक न भाग जातो त्याला काय म्हणतात, मूळ संख्या. 11चं उदाहरण घ्या, 11ला 11नेच भाग जातो किंवा 1 न भाग जातो. 2 न जात नाही, 3 न जात नाही, 4 न जात नाही, कशाने जात नाही. म्हणून 11 ही मूळ संख्या का, तर तिला 11ने किंवा 1 याच संख्येनं भाग जातो. तशी 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे, 23 आहे, अशा भरपूर आहेत संख्या, मूळ संख्या. बरोबर. तर आपल्याला मूळ संख्या माहित असणं गरजेचं आहे. किमान आपण 1 ते 100 यांच्यामधल्या मूळ संख्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. चला आता पुढे जाऊया. एकच पाडा म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तीन पर्यायामध्ये कोणत्याही तीन पर्यायामध्ये एकाच पाड्यातील संख्या असेल, मात्र एखादा पर्याय असा असेल की तो त्यातला नसेल. म्हणजे एकच पाडा या अंतर्गत कोणत्याही तीन पर्यायामध्ये एकाच पाड्यातील संख्या व एकामध्ये तसं होणार नाही आणि तेच आपलं उत्तर असणार आहे. समसंख्या असतील, विषम संख्या असतील, या बाबतीत सुद्धा लक्षात घ्या. काय करतील, तीन पर्याय समसंख्यांचे असतील, एक नसेल, ते आपलं उत्तर असेल. तीन पर्याय विषम संख्यांचे असतील, एक नसेल, तेच आपलं उत्तर असणार आहे. आणि शेवट आपण वाक्य लिहिलेलं आहे, बेरीज, गुणाकार, भागाकार सारखा. या अंतर्गत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न तयार करतील. समजा इथं मी 23 लिहिलं, 2 नंबरला 32 लिहिलं, 3 नंबरला मी 42 लिहिलं आणि 4 नंबरला मी 16 लिहिलं. आता यातला वेगळा ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या, बेरीज, गुणाकार, भागाकार सारखा याचा अर्थ काय आहे, तर संख्येतील अंकांची बेरीज सारखी असू शकते, संख्येतील अंकांचा गुणाकार सारखा असू शकतो किंवा भागाकार. चला याचा गुणाकार करूया. 3 दुने 6 मिळत आहेत, 3 दुने 6 मिळत आहेत, 4 दुने 8 मिळत आहेत, 6 एके 6 मिळत आहेत. बघा बरोबर का. या दोघांचा गुणाकार करा 6, या दोघांचा गुणाकार करा 6, यांचा 8 आणि यांचा 6. बरोबर. म्हणजे इथं 6 आले, इथं 6 आले, इथं 6 आलाय गुणाकार. मात्र पर्याय क्रमांक 3 बघा बरं वेगळा आहे. याचा अर्थ आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 मिळणार आहे. म्हणजेच काय, बेरीज, गुणाकार, भागाकार सारखा यावर सुद्धा आपल्याला वर्गीकरणांतर्गत संख्यांमध्ये प्रश्न तयार केला जाऊ शकतो. आता आपण लगेचच विद्यार्थी मित्रांनो प्रश्नांचा सराव हा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण काय केलं, तर संख्यांचे वर्गीकरण म्हणजे काय हे समजून घेतलं व त्यावर आधारित आपण काय करायला हवं हे समजून घेतलं. आता करूयात त्यावरच आधारित काही प्रश्नांचा सराव. चला, पहिला प्रश्न आपल्याला काय विचारतोय बघा. पहिला पर्याय आहे 1, दुसरा पर्याय आहे 8, तिसरा पर्याय आहे 27, चौथा पर्याय आहे 16. आता आपण जर विचार केला तर बघा 1, 8, 27 जर आपलं पाठांतर असेल तर आपण लगेच उत्तर लिहिणार पर्याय क्रमांक 4, 16. का हो, तर बघा ना, 1 गुणुले 1 गुणुले 1 काय ते उत्तर 1. 2 गुणुले 2 गुणुले 2 उत्तर काय मिळतंय 8. 3 गुणुले 3 गुणुले 3 उत्तर काय मिळतंय 27. म्हणजे 1 एके 1, 2 दुने 4, 4 दुने 8, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27. मात्र इथं वर्ग दिलाय वर्ग, 4 चा वर्ग 16. म्हणजेच काय, पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय, पहिला, दुसरा आणि तिसरा पर्याय यांच्यामध्ये सारखेपणा काय विद्यार्थी मित्रांनो, तर या घन संख्ये जर आपल्या पाठ असतील तर आपण लगेच असं उत्तर लिहू शकतो, ही वर्ग संख्या आहे. म्हणजेच काय, पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय हा घन संख्यांचा आहे. त्यांच्यामध्ये घन संख्या हा सारखेपणा आहे. मात्र गटात न बसणारी किंवा वेगळी संख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, 16 असं मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नाचा जर विचार केला तर बघा, पहिला पर्याय आहे 16, दुसरा आहे 8, तिसरा आहे 34, चौथा आहे 32. आता जर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोडवताना विचार कसा करूया बघा. आपण जर विचार केला तर ही समाय, ही समाय, ही समाय, ही समसंख्या आहेत, सगळ्याच समसंख्या आहेत. आता काय करायचं, समविषम लागू पडत नाही. बरं, दुसरा फॉर्म्युला वर्ग संख्या आहे का, तर इथंच फक्त वर्ग संख्या आहे. आपल्याला 3 मध्ये सारखेपणा पाहिजे, 1 असून काय करायचं, 3 इकडे पाहिजे. इथं वर्ग आहे, इथं घन संख्या आहे. मग काय करूया, मग आपल्याला वेगळा विचार करता येईल का. बेरीज बघा, 6 आणि 1 7 येते, 4 आणि 3 7 येते, 3 आणि 2 5 येते, इथं तर फक्त 8 आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, याची जर बेरीज केली संख्येतील अंकांची तरी वेगळी येते. गुणाकार करून बघा, 6 1 6, 4 त्रिक 12, 3 दुने 6,
गुणाकार पण वेगळा येतोय, मग काय असतील यात? असा विचार करूया का एकाच पाड्यातील असतील का? बघा मला दिसतंय लगेच, बघा 8 एके 8, 8 दुनी 16 आणि 8 चौक 32. म्हणजे काय 8 8च्या पाड्यात आहे, 16 8च्या पाड्यात आहे आणि 32 सुद्धा 8च्या पाड्यात आहे, परंतु 34 8च्या पाड्यात नाही आहे का? म्हणजे हा सारखेपणा आपल्याला सापडला. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हेच प्रश्न परीक्षेला येतात असं काय नाही, याच्या सारखे येतात आणि आपल्याला नवीन प्रश्नामध्ये 3 पर्यायामध्ये किंवा 3 संख्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या बाबतीत सारखेपणा शोधता आला पाहिजे. इथं आपण सारखेपणा काय शोधला, तर पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय हा 8च्या पाड्यातील आहे, हा झाला सारखेपणा. परंतु पर्याय क्रमांक 3 हे 8च्या पाड्यातील नाही, म्हणजे गटात न बसणारी संख्या, वेगळी संख्या किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 34 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये पहिला पर्याय 25 आहे, दुसरा 50, तिसरा 64 आणि चौथा 81. बघा हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी लगेच सोडवलेला असेल, ज्यांना वर्ग संख्या पाठ असतील त्यांनी. बघा म्हणून वर्ग संख्या पाठ करा. बघा 25 ही वर्ग संख्या आहे, 64 ही वर्ग संख्या. बघा 5 चा वर्ग 5 गुणिले 5, बघा 5 चा वर्ग 25, 64 बघा 8 गुणिले 8, 8 चा वर्ग 64, 9 गुणिले 9, 9 चा वर्ग 81. मात्र पर्याय क्रमांक 2 बघा बरं, 50 हा कोणाचाच वर्ग नाही. हा 7 7 49 वर्ग आहे, परंतु 50 नाही ना. म्हणजे पहिला पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे, तर त्या वर्ग संख्येत मात्र गटात न बसणारी किंवा वेगळी संख्या कोण आहे. मग उत्तर आहे 50. म्हणजेच वेगळी संख्या ही 50 असल्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 50 असं मिळणार आहे. त्यानंतर येऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता लक्षात घ्या, जेवढी मोठी संख्या तेवढा प्रश्न सोपा असतो. कसा, तर सर्वात आधी तुम्ही काय करायचंय, जेव्हा आपल्याला जास्त संख्या देतील अशा प्रकारे 4 अंकी, तेव्हा आधी बेरीज करून बघा. बेरीज नाही जुळलं तर गुणाकार करून बघा. आता बेरीज ही कशी असते बघा, कधी कधी या कडची बेरीज मध्ये असू शकते, या दोघांची बेरीज समोर असू शकते. म्हणजे बेरीज हा सगळ्या बाजूने करून बघा. नाही जमलं गुणाकार करा, नाही जमलं वेगळं काहीतरी, एकाच पाड्यातील संख्या आहेत का, समज संख्या आहेत का. या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथं सम आहे, इथं सम आहे, इथं विषम आहे, इथं विषम आहे. म्हणजे 2 सम आणि 2 विषम मिळतात. आपण पहिला फॉर्म्युला लागू करूया. काय, बेरीज करून बघूया काय होतंय. बघा 2 आणि 4 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 बेरीज मिळाली. किती, 9. 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, किती बेरीज मिळाली, 9. बघा याची 9 आली, याची 9 आली. 5 आणि 2 7, 7 आणि 0 7च आणि ते 2 9, किती झाली बेरीज, 9. 5 आणि 2 7 आणि 2 9, 0 टाकले तरी 9 येणार आहेत, बरोबर का. पुढची बेरीज करूया. 3 आणि 4 7, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संख्या जरी मोठी असली तरी गणित खूप सोपं आहे. बेरीज 9 मिळते, बेरीज 9 मिळते, बेरीज 9 मिळते. म्हणजे अशा प्रकारे संख्येतील अंकांची बेरीज सारखी हाही फॉर्म्युला वर्गीकरण अंतर्गत संख्यांमध्ये वापरला जाऊ शकतो. म्हणून पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे, तर त्यांची बेरीज 9 येते. मात्र पर्याय क्रमांक 4 ही गटात बसत नाही, वेगळी आहे, कारण बेरीज 13 येते. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर बघा हे आपल्याला उत्तर मिळणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर मिळणार आहे. आता पुढे जाऊया. पहिला पर्याय 0 दिलाय बघा, दुसरा 48, तिसरा 24 आणि चौथा 18. आता काय करायचं, ही सम आहे, ही सम आहे, ही सम आहे. एखाद्या ठिकाणी 0 दिला अंकावर तर ती पण सम होते, 20 समसंख्या आहे. मग आता काय करायचं, जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वर्गाच्या जवळच्या या संख्या. बघा 48 कोणाला जवळ आहे, 49 ला जवळ आहे, जी की वर्ग आहे. 24 कोणाला जवळ आहे, 25 ला, जी की 5 चा वर्ग आहे. म्हणजेच काय, 7 चा वर्ग 49 वजा 1 इथं दिलाय बघा. 5 चा वर्ग 25, 5 चा वर्ग किती, 25, 25 वजा 1 केलं की 24. 1 चा वर्ग किती, 1च, 1 मधनं 1 वजा करा, 1 मधनं 1 वजा केला की 0 मिळते. म्हणजेच काय, वर्ग वजा 1, पहिल्या पर्यायामध्ये वर्ग वजा 1, 1 चा वर्ग 1 वजा 1 0. दुसऱ्या पर्यायामध्ये 7 चा वर्ग 49 वजा 1 48. तिसऱ्या पर्यायामध्ये 5 चा वर्ग 25 वजा 1 24. चौथ्या पर्यायामध्ये मात्र तसं मिळत नाही. 4 चा वर्ग 16 15 असं पाहिजे होतं, 5 चा वर्ग 25 24 असायला पाहिजे होतं. म्हणजे वेगळं आले. याचा अर्थ गटात न बसणारी किंवा वेगळी संख्या कोणती आहे, पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 18 असं आपल्याला मिळणार आहे.
आता थोडासा वेगळा आणि गमतीदार प्रश्न शेवटचा आपण बघणार आहोत. अशी गंमत परीक्षेला करतात बघा. काय आपण हे सांगितलं नव्हतं मगाशी पण आलंय. असं येऊ शकतं, याच्यापेक्षा वेगळा प्रकार येऊ शकतो, म्हणून हे गणित घेतलंय. बघा इथं 4 2 6 आहे, इथं पण 4 2 6 आहे, इथं पण 4 2 6 आहे. म्हणजे काय केलंय, या पर्यायामध्ये तेच अंक आहेत, यात पण तेच अंक आहेत, यात पण तेच आहेत. बघा 4 2 6 4 2 6 4 2 6. मात्र चौथा पर्याय बघा 4 2 4 आहे, म्हणजे तिथं वेगळा अंक आलाय एक. कोणता? 4 डबल आलाय. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर गटात न बसणारी किंवा वेगळी संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गीकरण या अंतर्गत संख्या याचा अभ्यास केला. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.